पालघर जिल्ह्याला शनिवार आणि रविवारी 2 दिवसाचा हवामान खात्यानं रेड अलर्ट दिलेला आहे। काल रात्रीपासून पावसाने उसंत घेतलेली आहे। मात्र काही मुख्य रस्त्यावरलं पाणी जरी ओसरलं असतं तरी नालासोपारा स्टेशन परिसरातलं पाणी अद्यापही ओसरलेलं नाहीये। मी आता नालासोपारा स्टेशनच्या पूर्व भागामध्ये आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी जर आता बघितलं तर अद्यापही जवळपास गुडघाभर पाणी जे आहे हे स्टेशन परिसरामध्ये आहे। सकाळपासून जर बघितलं तर जे प्रवासी जे कामावर जाणारे आहेत याच दुर्गंधी पाण्यामधून मार्ग काढत त्यांना कामावरती जावं लागत आहे। आपण जर बघितलं तर काल या ठिकाणी कमरे इतकं पाणी होतं आणि आज पाणी जवळपास गुडघाभर पाणी झालेलं आहे। प्रवासी जर बघत असताल तर सकाळी कामावर जात असताना त्यांना या पाण्यातून दुर्गंधीयुक्त पाण्यामधून कामावर जावं लागत आहे। पूर्ण जे त्या प्रवाशांचे जे आहेत हे पूर्ण हाल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आजूबाजूचे जे दुकान आहेत त्या दुकानामध्ये सुद्धा पाणी गेलं होतं। आता काही प्रमाणामध्ये ते पाणी ओसरलं आहे। मात्र या ठिकाणचं पाण्याचा निचरा करण्यासाठी जी पालिकेची यंत्रणा या ठिकाणी कार्यान्वित होणं अपेक्षित होतं तशी पाणी काढण्यासाठी जी यंत्रणा आपल्याला सध्या या ठिकाणी दिसत नाहीये। मात्र हे जर आज पुन्हा अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिलेला आहे। जर आज दिवसभरामध्ये जर पुन्हा आणखी जर पावसानं जर आपला जोर वाढवला तर निश्चितच या ठिकाणचं पाण्याची पातळी वाढणार आहे। सध्या जर नागरिक प्रवासी जर बघितले तर आपण स्वतःच्या हातात बॅग घेऊन कशा पद्धतीनं त्यांना या ठिकाणावरून पायपीट पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे। कारण सध्या महिला ज्या आहेत पुरुष प्रवासी जे चाकरमाना वर्ग आहे त्यांना किती हाल या ठिकाणी स्टेशनच्या बाहेर सहन करावे लागत आहेत। जर हे पाण्याचा निचरा नाही झाला तर आणखी किती दिवस हे पाण्यामधून आम्हाला मार्ग काढावा लागेल असा प्रश्न आता या प्रवाशांसमोर पडलेला आहे। त्यामुळं आज जर पावसानं जर जोर वाढवला तर पुन्हा स्टेशन परिसरातलं पाण्याची पातळी वाढून नागरिकांचं आणि प्रवाशांचं जनजीवन विस्कळीत होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णासह विजय गायकवाड, TV9 मराठी, नालासोपारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।